नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही अगदी एकदम हायपर झालेली असते. त्यामुळे आता आकाशला ती सारखी सारखी बाळाला विचारत असते आणि डॉक्टर इंजेक्शन देतात आणि तिला आता बेशुद्ध करत असतात. आणि भूमी ही पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल झाल्यामुळे डॉक्टरांना तिला ग्लानी देणं हे गरजेचं असल्याने तिला आता ते इंजेक्शन देतात आणि शांत झोपेल असं सांगतात. नंतर इथे भूमीचं जे बाळ असतं ते बाळ काही गुंड घेऊन चाललेले असतात. तर त्या जगादादाच्या गाडीपर्यंत जाण्यासाठी गुंड जातात. तेवढ्यात मध्ये साप येतो आणि त्यांना तिथेच रोखतो. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने ते गुंड पळायला बघतात. त्याच वेळेला त्या बाजूने आता तो अलक निरंजन असं म्हणत बाबा हा येत असतो. त्यामुळे त्या गुंडांना काय करावं हे काहीच सुचत नाही आणि दोन्ही बाजूने त्यांची पूर्ण कोंडी होते. मग ते सगळे गुंड हे समोरून पळ काढतात आणि तिकडून पळ काढून कुठे या मुलाला घेऊन जाऊ आणि उगाच या मुलाला घेतलं अशी त्यांची स्थिती झालेली असते. नंतर आता आकाश म्हणतो की डॉक्टर भूमी, तेव्हा मग ती म्हणते की काळजी करू नका, ॲक्च्युली तिला मी आता जरा इंजेक्शन दिलं आहे, ती थोडे 3-4 तास झोपेल, तिला बरं वाटेल आणि त्यानंतर मग शुद्धीवर आल्यावर बघूया आपण तिची काय रिॲक्शन आहे ते. कारण तिला आता या सगळ्यामुळे खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे आणि यातून सावरण्यासाठी तिला किती वेळ लागतो हे आपल्याला आता कळणार नाही. तिला यासाठी शुद्धीवर आल्यावरच समजेल की काय करावं लागेल ते. आणि हे पाहून रागिणीला खूप आनंद होत असतो. तर इथे पौर्णिमा ही काही मुली या डान्स करत असतात, डान्स प्रॅक्टिस करत असतात. त्यांच्या मागे जाऊन त्यांच्याचप्रमाणे अगदी नाचाचे स्टेप्स करत त्यांच्याबरोबर नाचत असते आणि मग त्या रील्स बनवतात. त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर ती जॉईन होऊन ते सगळं करत असते. आणि मग ते करत असताना पौर्णिमाला आता नीलू बघते आणि तिच्याकडे ती आता आनंदाने बघतच राहते. मग त्या मुली पुढे जातात आणि त्यांचा मोबाईल घेऊन तिथून निघून जातात आणि पौर्णिमा त्या निघून गेल्या तरीही तिथेच नाचत उभी असते. नंतर आता नीलांबरी तिच्याजवळ येते आणि म्हणते की पुन्नू, अगं माझी पुन्नू काय करतेस तू? तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की अगं आई, बघितलंस का काय झालं ते? अगं किती छान नाचाचा स्टेप्स करत होत्या त्या, ये आपण पण डान्स करूया आली, असं म्हणून ती आता तिच्याबरोबर डान्स करायला लागते आणि तिला गोल गोल गिरक्या मारत असते. तेव्हा नीलू म्हणते की अगं हळूहळू हळू मला चक्कर येईल. तेव्हा मग ती म्हणायला लागते की आई अगं आता चक्कर यायचे आणि डोळे फिरायचे दिवस तर त्यांचे आलेले आहेत, आता तर आपण आनंदाने नाचलं पाहिजे. आणि मग नीलांबरी म्हणते की अगं तू किती छान डान्स करत होतीस. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की हो, मला खूप आनंद झाला आहे म्हणून तो आनंद मी व्यक्त करत होते. आणि आता आपण इथे डान्स करतोय, तिथे त्या भूमीची काय अवस्था असेल माहिती आहे तुला? ती हातात आता ॲक्शन करत म्हणते की माझं बाळ कुठे आहे? आकाश प्लीज माझं बाळ शोध ना, असं म्हणून पदराने स्वतःचेच डोळे पुसत असते आणि म्हणते की आकाशला आता भूमी हाच एक प्रश्न विचारत असेल ना आई? तेव्हा मग नीलांबरी म्हणते की हो गं माझी पुन्नू, काय ॲक्टिंग केली आहेस अगदी छान तू त्या भूमीची. ही भूमी ना अगदी अशीच ॲक्टिंग करत असेल. मला तर वाटतंय ना की पौर्णिमा, तुला ना मला ॲक्टिंगच्याच क्लासमध्ये घालायला हवं होतं. मस्तपैकी सिनेमामध्ये काम केलं असतंस आणि आपण छान पैसे कमावले असते, हो ना? तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई ठीक आहे, तेव्हा मी क्लासमध्ये नाही घातलंस, परंतु आता आता मी आहे ना, आता मी पैसे कमवणारच आहे. बघ आता त्या पौर्णिमा, त्या भूमीची काय हालत झाली असेल ते. बरं मग आता नीलू म्हणते की ते सगळं जाऊ दे, आधी तुझं तोंड गोड कर. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की आई अगं माझं नाही, तुझं तोंड गोड कर आता, कारण तू आणि मी आपण सगळं काही खूप अगदी मस्त केलेलं आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की हो, खरंच आपण तिघीजणही, तिघींचं तरी गुट, तू मी आणि रागिनताई एकत्र असल्यावर आपण काय नाही करू शकत, आपल्यासाठी सगळं काही शक्य आहे, असं ती म्हणत असते. नंतर पौर्णिमा म्हणते की हो आई, आता ना मला इतका आनंद झाला आहे, म्हणून सांगू आनंदाने अगदी वेडपिसं व्हायला झालं आहे मला. आणि हा ना मिठाईचा आहे ना अगदी बॉक्सच खाल्ला पाहिजे, अख्खे पेढे मी संपवेन इतका आनंद झाला आहे मला, असं म्हणून त्या दोघीही पेढे अगदी ठुसत असतात. त्यावेळेला जे गुंड असतात ते भूमीच्या बाळाला घेऊन इकडे तिकडे नुसते सैरावैरा पळत असतात. त्यांच्या मागे अलक निरंजन बाबा लागलेलाच असतो आणि त्यांचा सारखा सारखा तो पाठलाग करत असतो. गुंड मात्र आता त्या बाळाला घेऊन घेऊन पळत पळत खूप दमलेले असतात आणि त्यांना काय करावं हे काहीही सुचत नसतं. नंतर आता ज्या ज्या दिशेने गुंड जात आहेत त्या त्या दिशेने तो बाबा त्यांचा पाठलाग करत असतो आणि त्यामुळे आता बाबा त्यांच्याकडे अगदी रोख नजर ठेवून त्यांच्या पाठलागाला असतो आणि ते गुंड अगदी वेडेपिसे होऊन त्या बाबापासून लांब 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 पळ काढत असतात. आकाश हा तिथेच बसलेला असतो. भूमी ही बेशुद्ध असते आणि तो तिथे बाहेर अगदी शॉकमध्ये असतो. तेव्हा आता आजी आणि मानसी दोघीजणीही हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात. आता त्या दोघींनाही हे सगळं पाहिल्यावर खूप मोठा शॉक बसतो.
तेव्हा मग मानसी म्हणते की काय झालं आई, नेमकं काय घडलं इथे? तेव्हा मग रागिनी सांगत असते की अगं मानसी, खरंच आम्हालाही याचा खूप मोठा धक्का बसला आहे गं. आकाश तर बघ ना, बिचारा त्याची काय अवस्था झाली आहे. आणि मग रागिनी आता रडत असते. आजी म्हणते की अगं रागिनी, आम्हाला मुलगी झाली अशी बातमी तुमच्याकडून समजली आणि ती बातमी कळल्यावर आम्हाला किती आनंद झाला म्हणून सांगू तुला. त्या आनंदानेच आम्ही तिथे देवाजवळ दिवा लावला आणि इथे पळत पळत सुटलो आहे. पण इथे आल्यावर आम्हाला असं कळतं आहे की बाळ या जगात नाही आहे. तेव्हा मग आता आजी म्हणते की ही बातमी खरंच माझ्या खूप जिव्हारी लागली आहे गं. भूमीचं बाळ या जगात नाही, हे असं कसं होऊ शकलं? देवाने असा न्याय का केला आपल्याबरोबर? तेव्हा मग आता रागिनी म्हणत असते की हो ना, बघ ना गं काय झालं. तेव्हा आता आजी अगदी हताश झालेली असते. काय करावं, काय बोलावं हे आजीला काहीच सुचत नसतं. त्यावेळेला मनू ही आजीला धरते आणि खाली बसवते आणि म्हणते की प्लीज आजी, तुम्ही इथे खाली बसा. आजीला खूप मोठा मानसिक धक्का लागलेला असतो आणि मनू देखील खूप रडत असते. रागिनी म्हणते की खरंच मला काहीच कळत नाही आहे, हे सगळं काय घडून बसलं आहे ते. एका क्षणाला आम्हाला किती आनंद झाला होता की भूमीला बाळ झालं, आकाशला मुलगी झाली, परंतु काही क्षणातच डॉक्टरांकडून ही वाईट बातमी समजली आणि या बातमीने अगदी आम्हाला नकोसं झालं. खरंच काय कळावं काहीच सुचेनासं झालं. इतका त्रास व्हायला लागला. आकाश तर बिचाऱ्याची अवस्था खूप बेकार झाली आहे. आणि मग मानसी विचारते की माझी ताई कशी आहे? तेव्हा मग रागिनी सांगते की अगं मनू, तिला या सगळ्याचा खूप मोठा मानसिक धक्का बसला आणि त्या धक्क्यामुळे आता तिला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आहे ग्लानीचं. त्यामुळे तिला आता ग्लानी आली आहे. ती थोडे तास झोपेल आणि त्यानंतर मग भूमी ही काय अवस्थेत असेल काहीच कळणार नाही. खरंच काय होऊन बसलं ना, काहीच कळत नाही आहे. आणि आजी, मानसी सगळेजण अगदी खूप मोठमोठ्याने धायमुकून रडत असतात. त्यांना खूप त्रास होत असतो. आता मानसी म्हणते की आम्ही विचार केला होता की शिवरात्रीच्या दिवशी बाळाला घरी घेऊन यायचं आहे, त्याचं स्वागतही तयार केलेलं, परंतु आता काय करायचं आहे असं म्हणून ती रडत तिथेच असते. तर इथे पौर्णिमा ही आकाशसमोर येऊन उभी राहते आणि तिच्याबरोबर नीलांबरी देखील असते. दोघीजणीही आता त्याच्याकडे बघतच राहतात. त्याच वेळेला इथे आता आकाश हा समोर बघतो तर त्याच्यासमोर पौर्णिमा आलेली असते आणि पौर्णिमाला समोर बघून आकाशला धक्काच बसतो. पौर्णिमा अगदी तिचा बदला कसा पूर्ण होतो तसं नजरेने ती त्याच्याकडे रोख नजरेने बघत असते. परंतु इथे नीलू घाबरते, कारण आकाशची जी काही बदललेली नजर आणि रागीट नजर असते त्यामुळे इथे आता पौर्णिमाला ती हळूच तिथे दाबते. नंतर जो गुंड असतात ते हळूहळू चालत आता दुसऱ्या ठिकाणावरून निघालेत असं त्यांना वाटतं आणि आपण त्या बाबाच्या तावडीतून सुटलो असंही त्यांना आता वाटायला लागतं. परंतु घडलेलं मात्र वेगळंच असतं. आता समोरून काही बायकांची झुंड येत असते आणि तो ग्रुप हा हर हर महादेव, हर हर महादेव असं म्हणून देवाच्या देवळाकडे निघालेले असतात आणि सगळ्या बायकांचा तो ग्रुप पाहून ते मुलं पुन्हा एकदा घाबरतात. तर आता ते गुंड म्हणायला लागतात की अरे बाबा, काय झालं आहे काय? या बाळाला आपण घेऊन जातो आहे, पण आपल्यामागे किती संकट लागलं आहे. त्यावेळेला समोरून येतात बायका आणि मागच्या बाजूने तो बाबा पुन्हा एकदा अलक निरंजन असं करत येत असतो. तेव्हा आता दुसरा गुंड म्हणतो की नको रे बाबा, या मुलाला आपल्याकडे ठेवणं हे खूप रिस्कीचं आहे. आता आपण हे जास्त करू शकत नाही. आपण नाही, याला एक काम करूया, कुठेतरी बाळाला या ठेवूया असं ते ठरवतात. त्याच वेळेला आता अलक निरंजन करत तो बाबा पुन्हा पुन्हा त्यांच्या मागे मागे येत असतो आणि मागे येत असताना ते गुंड पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने पळ काढतात आणि गुंडांची आणि त्या बाबाची चकामक ही चालूच असते. ते लोक धावत असतात. त्याच वेळेला इथे भूमी मात्र बेशुद्ध पडलेली असताना डॉक्टर हे सगळं काही तिचे रिपोर्ट्स चेक करत असतात आणि त्याच वेळेला डॉक्टर ही बघते, सिस्टर बघते की भूमी ही झोपेमध्ये बडबडत आहे की माझं बाळ कुठे गेलं, आकाश माझं बाळ कुठे, असं ती झोपेमध्येच बोलत असते. त्याच वेळेला सिस्टर ही डॉक्टरला म्हणते की डॉक्टर बघा, बहुतेक मिसेस भूमींना शुद्ध येते. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की नाही गं, त्यांना इतक्यात शुद्ध येणार नाही आहे, ती अजूनही झोपेतच आहे आणि ग्लानीतच आहे. परंतु तिला तिच्या बाळाचा इतका विचार आहे, तिचं बाळ तिच्यापासून लांब जाण्याची भीती तिला इतकी आहे, तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये देखील त्याच गोष्टी चालत आहेत. तिच्या बाळाबद्दलचीच तिला आता भीती इथे वाटत आहे, म्हणून ती सगळं बोलते आहे असं डॉक्टर समजावत असतात. आणि नर्सला म्हणतात की खरंच खूप वाईट वाटतं आहे मला या मुलीचं. इतकं जिद्दीने तिने बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला, परंतु या बिचारीवर ही काय अवस्था ओढावली आहे. डॉक्टरही अगदी खूप हताश झालेले असतात आणि त्यांना भूमीची अवस्था मात्र बघवेनाशी झालेली असते, कारण भूमी इतकी चांगली मुलगी तिच्याबरोबर घडतं आहे याचं त्यांना वाईट वाटत असतं. आता रागिनी नीलांबरी आणि पौर्णिमाकडे येते आणि नीलूला आणि पौर्णिमाला म्हणतात की तुम्ही इथे आलात ठीक आहे,
पौर्णिमा, बस झालं. आता तुला इथून पुढे काहीच बोलण्याची गरज नाही आहे. आता काहीही बोलायला जाऊ नकोस. वाकडं तिकडं शांत बस. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की आई, अहो असं काय करताय? तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्याबद्दल असा गैरसमज का निर्माण करून घेताय? अहो, काही झालं तरीही हे सगळं खूप वाईट घडलं आहे आणि खरंच सांगते, अगदी मनापासून सांगते, की या ना गोष्टीमुळे मला खूप त्रास झाला आहे. मलाही या सगळ्याचा खूप धक्का बसला आहे खरं तर आणि खरंच ही खूप वाईट बातमी आहे. असं घडायला नको होतं. मलाही या सगळ्यांनी खूप वाईट वाटतं खरं तर. हे जे काही घडतंय त्याचा तुम्हाला किती त्रास होत असेल मी समजू शकते. कारण तुम्ही दोघं खरंच खूप चांगले आहात. तुम्ही कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही किंवा कधी काही वाईट चिंतले नाही. परंतु तुमच्या वाट्याला हे दुःख परमेश्वराने का दिलं मला खरंच कळत नाही आहे. असं म्हणून आता मुद्दामच नीलू त्याचं खोटं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत असते आणि पौर्णिमा देखील तिथे हसत असते. त्यानंतर मग आता आकाश हा मान खाली घालून असतो. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की माझं काळीज अगदी पिळवटून निघालं. ते एवढंसं बाळ ते तुमच्या आयुष्यातून निघून गेलं आणि तुम्ही दोघं किती चांगले आई-बाबा होणार होतात, किती काळजी करणार होतात. परंतु हे दुःख तुम्ही डिझर्व नाही करत. तेव्हा मग आता रागिनी रागिनी शांत बसायला सांगते आणि पौर्णिमा ही असं बडबडत असल्यामुळे नीलू पण चालू होते आणि म्हणते की हो ना, खरंच पुन्नू तू बरोबर बोलतेस, खूप धक्का बसला या सगळ्याचा. आणि मग आता नीलांबरी ही जाते आणि म्हणते की कुठे आहे माझी भूमी, माझी मुलगी कुठे आहे? मला तिला भेटलं पाहिजे ना. तेव्हा मग रागिनी म्हणते की ती बेशुद्ध आहे, तिला इंजेक्शन दिलं आहे. तेव्हा ती म्हणते की मग ठीक आहे, आई या नात्याने माझं कर्तव्य आहे तिला भेटणं आणि तिचं सांत्वन करणं. परंतु जर तिला इंजेक्शन देऊन झोपवलं असेल तर मग तिला आराम करू दे, मी तिला नंतर भेटते. परंतु हे जे काही सगळं काही घडलं आहे ना, हे अजिबात चांगलं नाही आहे, असं आता इथे नीलांबरी ही तिला म्हणत असते. आणि पुढे ती म्हणते की काय दुःख आलं आहे हो रागिनीताई माझ्या मुलीच्या वाट्याला, खरंच खूप त्रास होतो आहे माझा याला. आणि मग या सगळ्यामुळे आता रागिनी ही तिच्याकडे अगदी खोचक नजरेने बघते की तुम्ही जे काही नाटक करताय अगदी योग्य करताय, परंतु ही नाटकं सगळ्यांनाच कळत असतात. पौर्णिमा म्हणत असते की खरं तर हे जे सगळं काही घडतंय ना, या गोष्टी ती डिझर्वच करत नाही. याचा या भूमिताईला किती त्रास होईल. ती आता बेशुद्ध आहे म्हणून ठीक आहे, नंतर तिचं काय होईल काहीच सांगता येणार नाही. या गोष्टीमुळे तिच्या मनावर काय परिणाम होईल. तेव्हा मग आकाशला आता राग आलेला असतो, त्याचा राग अनावर होतो आणि आजी त्यावेळेला आकाशला आवाज देते आणि म्हणते की आकाश प्लीज बाळा तिथेच थांब. आणि मग आता ती त्याला तिथेच थांबायला सांगते. आणि नंतर मग आता रागिनी म्हणते की आकाश प्लीज बाळा काही बोलू नकोस. मग आकाश हा तिथून रागाने निघून जातो. कारण पौर्णिमाचा त्याला खूप राग आलेला असतो. परंतु काही झालं तरी त्याने राग आवर्ता घेण्याचे ठरवलेले असते आणि तिला आता तो तिथून काही न बोलता निघून गेलेला असतो. आणि त्याच वेळेला पौर्णिमा ही अगदी आनंदाने रागिनीकडे आणि नीलूकडे बघतच राहिलेली असते आणि रागिनी तिला तिथून आता काहीही बोलू नकोस, शांत बस, फक्त मजा घे असं खुणावत असते. आणि नंतर नीलू देखील गालातल्या गालात हसत आता पौर्णिमा आणि रागिनीकडे बघत असते. आणि रागिनीचा बदला हळूहळू पूर्ण होत असतो म्हणून तिच्याही चेहऱ्यावर अगदी हळूहळू अशी स्माईल आलेली असते. नंतर ते गुंड हे त्यांचं पळणं हे सुरूच असतं आणि ते पळत 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 आता एका देवळापर्यंत येऊन थांबतात आणि खूप दमलेले असतात आणि म्हणतात की नाही रे बाबा, खरंच खूप त्रास होतो आहे. या मुलाला घेऊन आणखी किती पळावं लागणार आहे काय माहिती, परंतु हाती काहीच लागत नाही आहे. आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा तो बाबा अलख निरंजन असं म्हणत येत असतो आणि समोर त्यांना आता तिथे देऊळ दिसलेलं असतं. आणि ते देऊळ दिसल्यावर आता ते गुंड ठरवतात की हे बघ, इथे देऊळ आहे, मला असं वाटतंय की या बाळाला ना आपण इथेच ठेवूया. कारण काही झालं तरीही त्याचा पिच्छा हा बाबा सोडत नाही आहे, म्हणून इथेच ठेवटी येऊया. असं म्हणून एका फुलाच्या टोपलीमध्ये आता भूमीचं ते छोटूसं बाळ ते तिथे ठेवतात आणि तिकडून निघत असतात. त्याच वेळेला आता पुन्हा एकदा तो बाबा हा देवळातून बाहेर आलेला असतो आणि अलख निरंजन असं म्हणत त्या बाळाजवळ येतो. आणि बाळाजवळ आल्याबरोबर ते बाळ शांत झालेलं असतं आणि त्याच्याबरोबर नाग देखील असतो आणि नाग देखील त्या बाळाची आता काळजी करत असतो. आणि तो बाबा आता म्हणायला लागतो की जय नागराज देवदा, जय नागराज देवदा, हर हर महादेव, असं म्हणून आता तो अलख निरंजन म्हणून पुन्हा पुन्हा ते त्याचं वाद्य वाजवत असतो. आणि त्यावेळेला बाळ त्याला बघून शांत होतं आणि तो बाबा आता तिथून निघून चाललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पहाट झालेली असते. शिवरात्रीची रात्र असते. त्याच्या आत दुसऱ्याच दिवशी आता सगळं काही पुन्हा एकदा टेन्शनमध्ये असतात. भूमी अजूनही शुद्धीवर आलेली नसते. आता आकाश हा खूप हताश बसलेला असतो. मानसी त्याच्याजवळ येते आणि त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत म्हणते की आकाश भाऊजी प्लीज तुम्ही शांत व्हा. मला कळत आहे की तुम्हाला जो काही त्रास होतोय तो, परंतु प्लीज तुम्ही शांत व्हा, इतका त्रास करून घेऊ नका. आणि आकाश तिथेच बसलेला असतो
आणि मनू त्याला धीर देत म्हणते की तुम्ही जर असे राहिलात, असेच वागलात, तर मग ताईकडे कोण बघणार आहे? ताईची पण तर काळजी घेतली पाहिजे ना. त्यासाठी प्लीज तुम्ही असं करू नका. प्लीज स्वतःला या सगळ्यातून तुम्ही बाहेर काढा, असं ती आकाशला समजवत असते. परंतु आकाशला ती म्हणते की मला कळतं आहे तुमचं दुःख हे असं शांत बसण्याइतकं नाही, परंतु प्लीज स्वतःला सावरा, असा मनू त्याला धीर देत असते. त्यावेळेला इथे आता एक कपल येत असतं. त्यांच्या हातामध्ये लहान त्यांची मुलगी असते आणि तो म्हणतो की बघितलं, बाप आणि लेकीचं नातं किती गोड असतं. लेकीला बापाकडेच खूप छान वाटतं, त्यांचं प्रेम वेगळं असतं. तेव्हा ती आई म्हणते की नाही, अशातला काहीच भाग नाही आहे. मुलीचं आणि आईचं पण नातं वेगळं असतं, त्या माझ्या मुलीला, असं म्हणून ती मुलीला घेते. तर आकाशला इकडे त्यांच्या दोघांमध्ये आकाश आणि भूमीच दिसत असतात आणि भूमी ही बाळाला घेऊन आता हॉस्पिटलमध्ये चालत चाललेली असते. त्याच वेळेला आता आकाश देखील तिच्याबरोबर असतो आणि भूमी बाळाचे अगदी लाड करत करत तिथून निघत असते. तेव्हा हॉस्पिटलमधला सगळा स्टाफ हा त्यांच्यावर खिदी हसायला लागतो आणि खूप जोरजोरात हसायला लागतो. आता आकाश म्हणतो की काय झालं आहे, हे सगळेजण आपल्यावर का हसतायत? म्हणून आता आकाश हा भूमीकडे बघतो आणि भूमी स्वतःच्या हाताकडे बघते. तर भूमी ते बघते तर तिच्या हातामध्ये काहीच नसतं. तिच्या हातामध्ये रिकामी असतं आणि तिच्या बाळ तिच्या हातामध्ये नसतं. हे पाहून आकाशलाही खूप वाईट वाटतं आणि भूमीला सगळेजण हसत असतात. ते पाहूनही आकाशला खूप वाईट वाटत असतं. भूमी म्हणते की माझं बाळ कुठे गेलं? आकाश, आता तर माझं बाळ आपल्या हातात होतं ना, मग आता ते कुठे गेलं? आणि मग हे सगळेजण आपल्यावर असे का हसतायत आकाश? असं म्हणून आता सगळेजण हे अगदी तिच्याकडे बघत असतात. आकाशला हा सगळा एक दिवसा झालेला भास असतो आणि आकाशला मानसी जागी करते आणि म्हणते की आकाश भाऊजी, काय झालं? तुम्ही कुठे हरवलात? असं म्हणून ती त्याला आता उठवते. तेव्हा मग ती म्हणते की आकाश भाऊजी, आता तरी भूमिताईला शुद्धीवर नाही आहे म्हणून ती शांत आहे. तिला इंजेक्शन दिले म्हणून ती झोपली आहे. परंतु जर ती उठेल आणि तिला जेव्हा हे सगळं कळेल की तिच्याबद्दल काय झालं आहे, तेव्हा मग तिला काय वाटेल? खरंच तिची त्यावेळेला काय परिस्थिती होईल ना, हे मला खरंच खूप आठवूनच काळजी वाटते. खूप त्रास होतो या सगळ्याचा. भूमिताई या सगळ्यातून कशी बाहेर पडणार आहे? खरंच देवाने असं का केलं? असं म्हणून मानसी ही देवाला अगदी दोष देत असते आणि तिला ताईची खूप काळजी वाटत असते आणि म्हणते की नाही, मला तर ना हा धक्का सहनच झाला नाही. तुमच्या दोघांच्या बाळाचं असं काय होऊ शकतं हा मी विचारही करू शकत नाही, असं मनू आता म्हणत असते. त्याच वेळेला सिस्टर तिथून बाहेर येते आणि सिस्टरला आकाश विचारतो की भूमी ठीक आहे ना? तेव्हा मग सिस्टर सांगते की ॲक्च्युली त्यांना त्या औषधाप्रमाणे 3-4 तास झोप यायला हवी होती, परंतु अजूनही त्या झोपल्यात 7-8 तास उलटून गेलेत. दिस इज नॉट अ गुड साईन. म्हणूनच मी आता डॉक्टरना इन्फॉर्म करायला सांगितले. ते बघतायत आणि जर भूमी नाही उठल्या तर समजायचं की त्या कोमामध्ये गेल्यात. असं म्हटल्यावर आता आकाशला आणखीनच एक धक्का. तेव्हा मग पौर्णिमा ही नीलंबरीकडे बघते. तेव्हा नीलू खुश होत म्हणते की वा, बघितलंस पौर्णिमा, आता ही भूमी फायनली कोमामध्ये जाणार. कोमामध्ये गेली ना तर खरंच खूप बरं होईल. त्यावेळेला इथे आता तिला पौर्णिमा म्हणायला लागते की आई, अगं तू वेडी आहेस का? तिला कोमामध्ये वगैरे काहीच जायला नको. काय ना, ती शुद्धीवर राहिली पाहिजे. कोमामध्ये गेले तर तिला काहीच समजणार नाही, तिला काहीच त्याचं दुःख कळणार नाही. परंतु जर ती जिवंत असली, व्यवस्थित असली, तर तिला हे सारखं दुःख बोचत राहणार. तिला तो त्रास होत राहणार आणि तो त्रास पाहून मला आनंद होणार. म्हणूनच तो त्रास मला बघायचा आहे. तिला शुद्धीवर आलंच पाहिजे, असं म्हणून आता तिला सांगत असते. आणि आकाशला इथे खूप वाईट वाटत असतं, कारण भूमीचं एक क्षण जातोय तसं त्याला आता काळजी वाटत असते की काय होणार आणि काय करणार. नंतर मग आता इथे डॉक्टर ही भूमीकडे जाते आणि भूमीला चेक करत असते. आकाश देखील तिच्याबरोबर असतो. तेव्हा मग आता इथे मॅडम ह्या भूमीला चेक करत असतात आणि तिचे डोळे वगैरे उडून पाहतात, तरीही भूमीला अजूनही जाग आलेली नसते. तेव्हा आता डॉक्टर बघते आणि भूमीला म्हणते की मिसेस भूमी, परंतु ती काहीही प्रतिसाद देत नसते. आकाश म्हणतो की मॅडम नेमकं काय आहे? भूमीला हे सगळं काय होतं आहे? ती अजूनही शुद्धीवर का नाही आली आहे? मी प्लीज तुमच्याजवळ हात जोडतो, प्लीज भूमीला शुद्धीवर आणा, तिला लवकर बरं करा प्लीज. डॉक्टर, मी एक मोठा धक्का सहन केला आहे, आता मी भूमीला नाही गमावू शकत, प्लीज माझं ऐका. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की यस मिस्टर आकाश, मला कळतं आहे तुमचा त्रास, तुमचं सगळं काही मला कळतं आहे, परंतु आता भूमी ही अजूनही शुद्धीवर आलेली नाही. इंजेक्शन देऊन अगदी 7 तास होऊन गेलेले आहेत, तरीही त्या शुद्धीवर आल्या नाही आहेत. मला वाटते की हे अगदी बरोबर नाही आहे. याने कदाचित खूप काही चुकीचं घडू शकतं, त्या कोमामध्येही जाऊ शकतात. त्यामुळे मला आता खरंच खूप टेन्शन यायला लागलं आहे. आकाश, तुम्ही काळजी करू नका, आपण पुढचा 1 तास बघूया, त्यानंतर मग ठरवूया काय करता येईल ते. त्याच वेळेला इथे पौर्णिमा म्हणत असते
आई, हे जे सगळं काही आहे ना, हे आपल्या मनानुसारच घडलं पाहिजे आणि ही भूमी ना, मला असं वाटतंय की लवकरात लवकर शुद्धीवर आली पाहिजे. जेणेकरून हे सगळं घडलंय ते घडायला नको होतं. तेव्हा मग पुन्नू म्हणत असते की "काय गं आई, अगं ते भूमीचं बाळ काय करत असेल?" तेव्हा मग पौर्णिमा स्वतःच उत्तर देते की "जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय?" नीलंबरी म्हणते की "हो, ते त्याचं नशीब भोगतंय, जाऊ दे." मग आता पौर्णिमा म्हणते की "तसं नाही आहे गं. मला त्या बाळाशी असं काही पर्सनल वैर नाही आहे. कसं आहे ना, त्याचं काय होईल, त्याला कोणीही नेईल, अनाथाश्रमात टाकेल, परंतु त्याचं बरं होईल, बुरं होईल मला माहिती नाही. ते श्रीमंताच्या घरी जाईल किंवा गरीबाकडे. ते त्याचं त्याचं नशीब घेऊन जन्माला आलं आहे. त्याच्या नशिबात आता जे काही आहे तेच आता घडणार आहे. त्यामुळे काही झालं तरीही आता या बाबतीमध्ये आपल्याला काहीही होणार नाही. मला फक्त इतकंच हवं आहे की मला तो भूमीचा जो बदला आहे तो पूर्ण करायचा आहे आणि तो बदला पूर्ण करण्यासाठी मी काहीही करू शकते. आता बघितलंच ना, त्या बाळाचं नशीब हे तो बघेल, परंतु भूमीचं नशीब हे भूमी बघेल. मला काय हवं आहे तर भूमीचा त्रास आणि तो त्रास आता बाळ लांब असण्यावरच तिला होणार." तेव्हा आता नीलू म्हणते की "पुन्नू माझी शहाणी" आणि तिचं आता ती कौतुक करत असते. आणि त्यानंतर मग इथे आता आकाश हा भूमीजवळ असतो आणि भूमी अजूनही बेशुद्धच असते, तिला जाग आलेली नसते. आकाशला आता या सगळ्यामुळे खूपच त्रास होत असतो. आकाश म्हणत असतो की "भूमी, अगं भूमी प्लीज उठ ना, अशी झोपून राहू नकोस. तुला कळतंय का भूमी मी काय बोलतोय? अगं तुझा आकाश तुला उठायला सांगतोय. प्लीज उठ भूमी." असं म्हणून आता आकाश तिला हाक मारतो आणि म्हणतो की "भूमी, मला कळतंय जो काही मानसिक धक्का आपल्या दोघांनाही लागला आहे. आपलं बाळ आपल्या दोघांजवळ नाही आहे. याचा त्रास आपल्याला खूप मोठा झाला आहे, परंतु या सगळ्यातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडायला हवं आहे. एक गोष्ट लक्षात घे, आता तुला गमावून मला चालणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे सगळं उठ तू, मला हे सगळं नाही बघवत. प्लीज उठ भूमी, तू ऐकतेस ना?" असं म्हणून आता जोरजोरात तो तिला उठवत असतो. त्याच वेळेला इथे आता आकाश हा असं बोलत असताना सिस्टर म्हणते की "ओहो प्लीज थांबा. त्यांना नका उठवू. अहो त्या बेशुद्ध आहेत, औषधाच्या अवस्थेत आहेत. तुम्ही प्लीज त्यांना अशा प्रकारे उठवू नका, त्यांना त्रास होईल त्याचा." तेव्हा मग आकाश म्हणतो की "नाही, नाही मला उठवायचं आहे तिला. काही झालं तरीही माझ्या भूमीला मी अशा त्रासात नाही पाहू शकत." रागिनी म्हणते की "आकाश हे बघ, असंच असंच मला तुला बघायचं होतं. कालपासून ना अगदी माझ्या डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटतंय मला. जे जे काही मी मागेल ना देवाकडे ते ते पूर्ण होतंय अशीच इच्छा झाली आहे मला. मी आज जरी काही मागितलं तरी ते देव मला पूर्ण करून देईल असंच वाटतंय. शाबास, हेच बघण्यासाठी तर मी हा दिवस बघत होते." असं म्हणून ती खुश होत असते. त्यानंतर मग आता इथे रागिनी ही आकाशजवळ येते आणि त्याला म्हणते की "आकाश बाळा, अरे या सगळ्यामुळे मलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. प्लीज तू शांत बस आकाश, असं करू नकोस. भूमी आराम करते, आपण डॉक्टरचं ऐकूया, चल चल." असं म्हणून ती याला तिथून आता बाहेर काढते आणि रागिनी ही भूमीकडे बघतच असते आणि अजूनही भूमी बेशुद्ध असते ते पाहून तिला खूप मोठा आनंद झालेला असतो आणि आनंदाच्या उकळ्या अगदी फुटत असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण बाहेर बसलेले असताना सिस्टर धावत येते आणि म्हणते की "चला ना प्लीज तुम्ही मिस्टर आकाश." आकाश म्हणतो की "काय झालं सिस्टर?" तेव्हा मग ती म्हणते की "प्लीज चला, तिथे बघा ना, भूमी अशा कशा करतायत." तेव्हा मग सगळेजण यायला लागतात. आकाश रूममध्ये येतो, भूमीच्या स्पेशल वॉर्डमध्ये सगळेजण आलेले असतात आणि भूमीला उठून बसलेला पाहताना सगळ्यांना धक्का बसतो. परंतु भूमी ही नॉर्मल कंडिशनमध्ये नसते. भूमीने एक उशी असते, ती हातामध्ये बाळासारखी घेतलेली असते आणि ती बाळाला शांत करत असते. लिंबोणीच्या झाडामागे असं गाणं म्हणत असते. त्याच वेळेला इथे आकाशला हे पाहिल्यावर फार मोठा धक्का बसतो आणि आकाशला जो दिवसाढवळ्या भास झालेला असतो तो खरं होतंय की काय असं त्याला वाटत असतं. कारण समोर भूमी ही हातामध्ये उशीला घेऊन बसलेली असते आणि "बाळा शांत हो आणि त्याला मी झोपवते, तुला मी जोजवते." असं म्हणून त्याला झोपवत असते आणि भूमीचं कुठेही काही लक्ष नसतं. समोर इतके जण असतात तरी भूमी तिकडे अजिबात लक्ष देत नसतं. तिचं फक्त आणि फक्त तिच्या बाळामध्ये लक्ष असतं. याचा अर्थ इथे आकाश आणि बाकीच्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि भूमीच्या इथे आता मेंटल परिणाम झालेला असतो. भूमी आता बाळासाठी वेडी झालेली असते. आता त्या बाळ गेल्यामुळे भूमीची अवस्था ही खूप वाईट झालेली असते आणि ती आता वेडी झालेली असते. आता या सगळ्यामधून आकाश हा भूमीला कसा बाहेर काढणार आणि देवा महादेवाच्या कृपेने भूमीपर्यंत तिचं बाळ परत कसं येऊन पोहोचणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.